नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय आहे स्पेशल ब्लॉगमध्ये? आपला मित्र दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, त्याचं नाव आहे संदेश देवकर. एका ब्लॉगमध्ये लास्ट तुम्ही बघितला असेल. तर ह्याचं रूम आम्हाला शिफ्ट करायची आता, म्हणजे रूम नाही शिफ्ट करायचे, त्याचं सामान शिफ्ट करायचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे आता घनसोलीला. आमच्यासोबत अजून एक जण आहे, हा बघा शिवते आहे का, मी मित्रमंडळाचा. तर आम्ही आता चाललो आहे, तर बघूया काय कसं काय, किती सामान आहे, काय आहे आमच्या माथ्यावर, काय काय हा अजून टाकतोय बघू. संदेश उर्फ सँडी, काय काय सामान घेऊन यायचं सांग जरा आम्हाला. फ्रीज, जोरात बोल. फ्रीज, सोफा आणि कपाट आहे 3 डोअरचं. फ्रीज, सोफा आणि एक कपाट आहे. बाकीचं कालच त्याने आणून नाही ठेवलंय. अजून आहे चिरकुट बरंच आहे. ओके, चिरकुट सामान आहे अजून. बघू आता काय काय आहे. काय आता मित्रासाठी करायला लागतं. यांचा मित्र बोलला करणे काय तो करणे काय. फ्राईड राईस देणार आहे सगळ्यांना. फ्राईड राईस बीड राईस आम्ही खात नाही. तर मला बॉईल अंडी दे 12, मी ते खाईल. आणतो कोंबडी आता. किरण शेठ बोला काहीतरी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही तिघं पण साताऱ्याचे आहेत. कुठले? सातारा. हा चुकून आला इथं, हा सातारचाच आहे. तो मंड्या, ट्रक लवर मंड्या भारी आहे तो. बेंचोच आवडतो. ट्रक लवर बंड्याचे जर तुम्ही ब्लॉग बघत असाल, मिनी ब्लॉग, तर तो एक नंबर बनवतो, आवडतं आपल्याला. डॉगेश भाई त्यानंच नाव पाडलंय ना. आमचा हा बंड्या पण लय डेंजर आहे, बट काय लग्न झालंय म्हणून शांत झालाय. कुठे ये म्हणला काही येत नाही, काय नाही. किरण दादा साळुंके फ्रॉम सातारा. कुठलं गाव कुठलं आहे सांग? सातारा तालुका कोरेगाव, मुक्काम पोस्ट वाशी नाही, मुक्काम पोस्ट आंबवडे, सम्मत कोरेगाव. तर आत्ता चाललोय आम्ही संदेशच्या घरी. कुठं राहतो हा गल्लीबोळात काय माहिती. कपाटी याचं काय आता जायचंय आपल्याला, बघू काय काय सामान आहे ते. देवकरची गाडी, सँडी भाऊ देवकरची गाडी बघून घ्या तुम्ही. हा देवणीची. मित्रांनो बघा काय काय सामान आहे. कपाट, सोफा, आणि ह्या मॅडम आहेत मिसेस देवकर. आणि ह्या फ्रीज पण आहे, घेऊन जायचं आम्हाला आता. तर काय मॅडम बोला काहीतरी तुम्ही. काहीच नाही, आम्ही स्पीचलेस आहे आता. मराठी मराठीच बोलले ती. मराठीच बोलली मी, शाळा स्पीचलेस क्रमांक आहे. सरस्वती. हे टाकू नको रे. अजून एक गडी मिळालाय आम्हाला. नवीन लग्न झाले आणि बघा हा बघा. बायको आली की चांगले कपडे घालून आलाय. हा ना, बायको कपडे जो आहे आली तर चांगले कपडे घालून आलाय, काय काय. चालायचं. आणि हे काय दिसतंय या घरामध्ये? अरे अरे आमचा एनर्जी नाही आपल्याला भेटणार आहे. बोलणं झालंय का बोलणं? 2 खंबे भेटणार आहेत आणि 2000 रुपये एक्स्ट्रा. ते म्हणजे पार्टी जोरात आहे आज. लय छान. जेवढं सामान उचलणार तेवढे खंबे. बाजू आम्ही कोण पित नाही का, आम्ही मस्ती करतो ना. तर तुम्हाला वाटेल दारू बिरू पित. ते बॉटल मध्ये रॉकेलची बॉटल आहे ती. रॉकेल भेटायचं बंद झाले आता. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. बायको आल्यापासून म्हणजे मुलं किती सुधारतात बघा एकदम. म्हणजे मित्राच्या घरी पण असं काम करतो जसं स्वतःच आहे ते. अरे बाबू आज येतोय घाण, उंदरा आगली आहेत. अरे अरे अरे, हे आपल्याला हात लावून उचलायचंय, आपल्याला खराब होणार. म्हणून आम्ही असं टी शर्ट वगैरे घालून आलो. तू एवढा भारी कपडे घालून आलाय, मग काय आता. अरे ते पण सोनं आहे. भाऊ काय मग काय तर. अरे काय भावा, मित्राच्या घराची शिफ्टिंग आहे आपल्या. ए बंटी आला का? ए यार पळायला. अरे लास्ट पोरं लास्ट टाईमला का काय आयला. हो इकडे हे बघ, मॅचिंग शर्ट घातले आपण. काय दोघं भावच वाटतंय. बस इथं नाही खराब होत ते. असं बघ काय सू लागली. अवघडच आहे कंडिशन. अय किरण शेठ, तुला काय ब्लॉक करा. गणपती बाप्पा. वर ये.
अरे ते खोल ना ते. बघितलं गाई, मित्र पाहिजेत ह्याच्यासाठी. हे सगळं करायला कोण नसतं, मित्रच येतात कामाला. मी म्हटलं ना कोणातरी बोलून दोघं जाऊ ना. तर गाईज आता हे बघा, हे आम्ही सामान शिफ्ट केलेलं आहे. हा फ्रीज एकटा बाकी आहे, फ्रीज घेऊन जाणार. मेन तर टास्क नंतर आहे की तिसऱ्या माळ्यावरती हे सगळं सामान घेऊन जायचं आम्हाला दुसऱ्या घरी. मेन तर तिकडे मजा येणार आहे. संदेश मस्त हा का? अय संदेश, झालं का भावा? आधी काढून ठेवायचं होतं हे आधीच. स्नेहल, तू सेक्टर 15 मध्ये येणार आहेस हा? गाईस तर बघा, कोणतरी इथे पळण्याचा प्रयत्न करते एकदम मनापासून. हे बघा, अडकलेला आहे उंदीर मामा. एवढे लागले. जाऊ दे. गाईस आलोय आम्ही आता दुसऱ्या लोकेशनला. तिथे सामान आम्हाला घेऊन जायचंय. हा बघा, टेम्पो पण आलाय. आता आम्हाला घेऊन जायचंय सामान तिसऱ्या माळ्यावरती. ते घर बघा, तिकडे घेऊन जायचं सामान. तर किरण शेठ आता आहे दमछाक. एक नीडो असं खाऊन आले सकाळच्या पारी. होय, कसं आहे? 7 तारचा गाडी आहे. काय खाल्लेस का नाही? नाही खाल्लं काय. बघ ना, इथे किलोभर टाकत जाशील खाली. किरण शेठ पाणी बिणी पिऊन घ्या एकदम. आता मेन युद्ध आहे. आता ते कपाट घेऊन चिपड्या सोडत जायचे. तर गाईज आलो आता. मेन टास्क आहे तिसऱ्या माळ्यावर घेऊन जायचा. डिस्कशन. कुठे एवढी चांगली दिलेली? देवाच्या घोड्याचं तिकडे घे ना पोचला डायरेक्ट. घे पुढे. काहीच तर सगळं सामान आलंय, म्हणजे थोडंफार बाकी आहे. आमचा कारागीर बघा, हा सोफा काही येत नव्हता आतमध्ये, मग याला डिसमेटल केलेलं आहे. आणि आता आम्ही याला आत घेतोय. किरण शेठ हा आधी पोर्टरमध्येच होता कामाला, म्हणजे ते मूव्हर्स अँड पॅकर्समध्ये होता, म्हणून त्याला अनुभव आहे. हा आहे सँडी, ज्याचं घर आहे. त्याला आकलेचा भाग नाही, पायावरच ठेवत होता वजन. आणि त्याच्या कपाटावर दुखलंय कोणतरी वर. गाईस तर शिफ्टिंग झालेली आहे. सगळं सामान आम्ही आणलंय. कशी वाट लागली सगळ्यांची बघा आता. आपण फिट आहे बाबा. हो, बस आता ह्याच्यानंतर काय पार्टी देतोय बघायची आपल्याला. 2 खंबे. तर गाईज आमचं झालेली आहे शिफ्टिंग करून. आता सगळ्यांना बाय बाय बोलूया. मित्राला दाखवू पहिले. बाय 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 बाय. थँक्यू काहीतरी म्हणा. धन्यवाद. संध्याकाळी 7 वाजता भेटा. परत बोल, नीट बोल. संध्याकाळी 7 वाजता भेटा. संध्याकाळी 7 वाजता. संध्याकाळी 7 इज मॅन्डेटरी. ओके. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय.